कुणाल कामराने ज्या पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केला आहे त्याला चोख उत्तर शिवसैनिकांनी दिलेलं आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार दिला म्हणून कोणाच्याही चारित्र्यावर कोणाच्याही नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही। त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा त्या मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे। म्हणून असे जे काही प्रवृत्ती आहेत स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं अनानं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल झालेत ज्यांनी तोडफोड केलेली आहे। शिवसैनिक अटकेत आहेत। आता 11 वाजता त्याची सुनावणी सुद्धा पार पडते। ठीक आहे ना, अटकेत आहेत। आम्हाला जे काय कायदेशीर आमच्या बाजू आहे ते आम्ही मांडू, परंतु अशी कुणाची ही टीका व्यर्थ टीका ज्याला म्हणतायत, जर एखादी चांगली टीका कामाबद्दल जर असेल तर ते निश्चित स्वागत आहे त्याचं। विरोधक म्हणतात की राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांना अद्याप अटक होत नाही, परंतु कुणाल कामरांवरती अनेक FIR आणि त्यांच्या संपूर्ण हॉटेलची तोडफोड होते। विरोधकांच्या बाबतीमध्ये आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु जे कोलटकर वगैरे आहेत त्यांच्यावर सुद्धा आता पोलीस तपास करतात आणि पोलीस त्यांना लवकरच अटक करतील। कोणालाही कायद्यामध्ये सूट नाही आहे। ज्यांच्यावर जे असे लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। विरोधकांचं असं म्हणणं आहे की जो स्टुडिओ तोडला त्या स्टुडिओमध्ये तर कुणाल कामरा नव्हता हे माहिती होतं, मग त्या स्टुडिओवर हल्ला करण्याची काय गरज होती? तिथं होता नव्हता कार्यक्रम तिथं होता आणि तुम्हाला माहितीचं सांगतो, मोदी साहेबांवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, अमित शहावर टीका। अहो, तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कुणावरही टीका करत बसाल। म्हणून हे कुणी असे आम्ही तर सहन करणार नाही। सुरू झालेला आहे, सत्ताधारीच कायदा हातात घेण्याचं काम करतात आहेत। महाराष्ट्राचा बीड झाला असं ते म्हणतात। आम्ही कुठेही कायदा हातात घेत नाही, परंतु कोणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही त्याला सोडत नाही, हे नक्की। आरोपी आहे फहीम खान, त्याच्या घरावर अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात तोडक कारवाई करण्यात आली। समाज विरोधक जोही कारवाई करेल मग त्याला लीगली भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल आणि तीच उत्तर मला वाटतं नागपूरमधून सुरुवात झालेली आहे। सर, हिंदी में बोल दीजिए, जिस तरह से तोड़फोड़ क्या कुणाल कामरानं फोटो टाकला आहे सर, कुणाल कामरानं फोटो टाकला आहे त्याचं असं म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा मुद्दा आहे, अशा पद्धतीनं तोडफोड करणं योग्य नाही। कसला अभिव्यक्ती स्वातंत्र्य? तुम्हाला दुसऱ्यावर टीका करायचे अधिकार कोण दिलेत? तुमचा शो चालण्यासाठी कुणावर टीका कराल हे योग्य नाही आहे। कशासाठी करताय तुम्ही? संजय राऊत असं म्हणतात की निवडणुकीच्या काळात अशी अनेक गाणी आली, आताच एवढी सुरसुरी का आली? या गाण्यांवरती लोक बेभान नाचली। तुम्हाला लाज राहिलेली नाहीये, त्यांना लाज राहिलेली नाहीये। त्यांच्यावर टीका करा, त्यांना जोड्याने मारा, त्यांना त्याचं काही वाटत नाहीये। बिनलाजे याला म्हणतात ना, त्या पद्धतीचं त्यांचं वर्तणूक आता सध्याला चालू आहे, म्हणून त्यांच्यावर आम्ही टीका करणार नाही। त्यांना त्याचं काही वाटत नाही, ज्याला लाजच नाहीये तर त्यांच्यावर टीका करून काय उपयोग आहे? कुणाल कामराचे कार्यक्रम घेऊ नका असं आवाहन सुद्धा आता काही पदाधिकाऱ्यांकडून निश्चित केलं पाहिजे, निश्चित असं आव्हान केलं पाहिजे। तुला हसवण्यासाठी दुसऱ्यांच्या इज्जती काढशील, तुला स्टँडअप काय कॉमेडियन आहेस तू? कसला कॉमेडियन आहेस तू? लोकांची इज्जत काढण्यासाठी तुला काय लायसन दिले काय? हे असं लायसन ज्याला वाटत असेल ना त्याला चोपलंच पाहिजे। आता मिलिंद देवरांचे आता व्हिडिओ काही व्हायरल होत आहेत, त्यांना सुद्धा शटअप कुणाल कामरा नावाचा एक शो होता, त्यात सहभाग घेतला होता, त्याची चर्चा देखील केली नाही, त्याच्याबद्दल मला माहिती नाही। सर, हिंदी में बोल दीजिए, जिस तरह से तोड़फोड़ की है, आप सत्ता पक्ष में हैं, क्या कानून अरे ये कुणाल कामरा कौन है? खुद का पेट भरने के लिए स्टैंड अप कॉमेडियन खुद को कहता है और लोगों की इज्जत उछालता है। ऐसा नहीं होगा। मोदी साहब के ऊपर टीका करता है, अमित शाह साहब के ऊपर टीका करता है, एकनाथ शिंदे साहब पे टीका करता है। ऐसे टीका करने वाले लोगों को बख्शा नहीं जाएगा। तुम्हारा पेट पालने के लिए किसी का चारित्र पे तुमको कोई भी दाग लगाना ये उचित नहीं, ये हमारी राय है। इसलिए हमारे कार्यकर्ताओं ने जो किया है हम उसका समर्थन करते हैं। संजय राऊत म्हणतात की कुणाल राऊत मराठी हिंदी सर, क्या सरकार पक्ष में रहकर क्या मतलब नियमों के हिसाब से कार्रवाई नहीं की जा सकती थी? तोड़फोड़ करना तो नियमों के जैसे देख, सुनो भाई मेरे, नियमों की जैसी बात करो ना। लोकशाही में तुमको अधिकार दिया है तो तुम किसी की इज्जत उछालोगे और वो भी सरेआम, तो ये तो बर्दाश्त करेंगे क्या? तो नियम ये कहता है कि हम तो गांधी जी नहीं है, हमारे कोई एक गाल में चपट मारेंगे तो हम उसके दोनों गाल पे चपट मारेंगे, ये हमारी भूमिका है, वो हमेशा रहेगी। संजय राउत कहते हैं कि गुंडा राज हो गया है, गुंडा राज महाराष्ट्र में गुंडा राज है। संजय राउत ने अभी हिमालय में जाके थोड़ा तप करना चाहिए, उसको अभी वहाँ शांति की ज़रूरत है। उनको अभी कोई कितने भी गालियाँ दिए, कोई कितना भी नालायक बोले
तो भी उनके ऊपर असर पड़ता नहीं, ये उनकी मानसिकता हो चुकी है। शिवसेना ऐसा बेंचमार्क सेट करे कि अगर कोई आपके नेता के खिलाफ ऐसा कुछ बोलता है तो कानूनी कार्रवाई मत करिए, तोड़फोड़ करिए। अरे हम पहले से करते आ रहे हैं। शिवसेना प्रमुख के खिलाफ में बोलने की किसकी हिम्मत थी क्या? कोई एक लफ्ज तो बताए। आज भी बोले शिवसेना प्रमुख के खिलाफ, आज भी हम मारेंगे उसको, हम छोड़ेंगे नहीं। सर, संजय राऊत असं म्हणतात की प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावरती शिवसैनिकांनी हल्ला केलेला नाही, असं म्हणतात की कुणाल कामरांचं आम्ही समर्थनच करतो। कुणाल कामरान, अरे हे संजय राऊतचं बायकी भाषणं बस झाले ना, याला काय संबंध आहे याचा? तू मर्द आहेस ना, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना, तू मर्द आहेस ना, जा ना त्याला पकड ना। बांगड्या घालून बसलेले ही औलाद आहे, ही यांना काय घेणं देणं नाहीये, यांना फक्त आता तेल ओतणं हा एकमेव यांचा धंदा राहिला। स्तरावरती त्यांनी जाऊन टीका केली आहे, गांधीगिरी असं ते बोललेले आहेत, त्या कुणाल कामरावरती हल्ला केला। अहो हे बोल एवढे लोक आहेत, त्यांना यांच्यामध्ये दम राहिलेला नाही, ज्यांच्यामध्ये दम राहिलेला नाही त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही आहे। आम्हाला निश्चित माहिती आहे काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, त्यांचा सल्ला त्यांना लखला, परंतु त्या आठवणी आम्हाला नको आहेत, ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।